नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण कापसाचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत. कापूस बाजारभावामध्ये आवक घटल्याने काही बदल होताना दिसत आहे. तर चला शेतकरी मित्रांनो, जरा वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे सावनेर, जिथे आवक 2,500 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 8,000 रुपये, जास्तीत जास्त दर 8,000 रुपये आणि सर्वसाधारण दर सुद्धा 8,000 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे अमरावती, जिथे आवक फक्त 55 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 8,150 रुपये, जास्तीत जास्त दर 8,350 रुपये आणि सर्वसाधारण दर 8,250 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे उमरेड, जिथे आवक 674 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत लोकल असणार आहे आणि कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर 8,100 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,300 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट, जिथे आवक 8,999 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत मध्यम स्टेपल असणार आहे आणि कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर 8,650 रुपये आणि सर्वसाधारण दर 8,000 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे पुलगाव, जिथे आवक 1,035 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत मध्यम स्टेपल असणार आहे आणि कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर 8,650 रुपये आणि सर्वसाधारण दर 8,500 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे काटोल, जिथे आवक 70 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत लोकल असणार आहे आणि कमीत कमी दर 7,100 रुपये, जास्तीत जास्त दर 8,200 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,900 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह कापूस बाजारभाव. तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे कापसाचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.